नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी अस्सल गावरान पद्धतीने पूर्ण स्वयंपाक बनवणार आहे। इथं मी गावरान वांगी घेतलेली आहे, गवार शेंग घेतलेले आहेत, तर शिरा काढून असं कट करून घेतलेले आहेत। तर भांड्यामध्ये किंचित तेल, इथं 3-4 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे, छान अशी भाजून घ्यायची। 2 चमचे धने घेतलेले आहेत, ती पण छान अशी भाजून घ्यायची। सुक्या लाल मिरच्याही आता यामध्ये टाकायच्या, ते छान अशा भाजून घ्यायचे। सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, छान असा रंग येईपर्यंत, खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर यात लसूण टाकलेलं आहे, कोथिंबीर। तर याचा अगोदर सुक्का, नंतर गरजेनुसार थोडं पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं। भांड्यामध्ये तेल, आता इथं वांग्याचे देठ काढून असे काप करून घेतलेले आहेत, परतून घ्यायचे। यामध्ये हिरवी मिरची टाकायची, तुम्ही लसूणही टाकू शकता बारीक करून, चवीनुसार मीठ। तर इथं थोडं परतून झाल्यानंतर मंद आचेवर ते झाकून ठेवायचं आणि थोडं मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचं। ते 1 मिनिटही झाला नाही की लगेच असे मऊ पडलेले, त्यावर कोथिंबीर, छान असे वांग्याचे तोंडी लायला काप तयार झालेले आहेत, खमंग असे। तेल टाकलेले भांड्यात, आता रस्सा भाजी बनवून घेऊ। व्यवस्थित असं वाटण परतून घ्यायचं। यामध्ये हळद, तर गरम मसाला आणि छान रंग येण्यासाठी लाल तिखटनुसार रंग आहे, तर तुम्ही कोणते आवडीचे मसाले टाकू शकता, पण हेच वाटण बनवायचं। थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं वाटण परतून घेतल्यानंतर गवार शेंग यामध्ये टाकायची। गवार शेंग स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचे यामध्ये। मस्त अशी वेगळी टेस्टची गवारी शेंगाची भाजी, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। 6-7 मिनिटं शिजून घेतलेले, कोवळी गवार शेंग असल्यामुळे वेळ लागलेला नाही। तर आवडीनुसार कोथिंबीर, मस्त अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे गवारी शेंगाची। तर तेच ते खाऊन कंटाळाला असेल तर असा बेत करायचा जेवणाचा। बाजरीची भाकर बनवली, पापड भाजून घेतलेले, इथे वांग्याचे तोंडी लायला काप, तर नक्कीच बनवा। तर शेंगदाण्याची चटणीही घेतलेली आहे। कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा।